सर्वत्र येणाऱ्या 2 दिवसाने सर्वांच्या लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे। याची आता सर्वच गणपती मंडळ, घरगुती मंडळाने तयारी केली आहे। अशातच अमरावती शहरातील नेहरू मैदान येथे बाप्पांच्या सुंदर मुद्रेतील मूर्त्या विक्रीस मूर्तिकार सज्ज झाले आहे। मैदानावर मनपा वतीने तयारी केली असून परवानाधारक मूर्तिकारांना स्टॉल उपलब्ध करून दिले आहे। 2 दिवसाआधीच अनेक पालक आपल्या मुलांना बाप्पांची मूर्ती विकत घेण्यास येथे दाखल झाले आहे। या ठिकाणी बाप्पांच्या मूर्ती पाहण्यासाठी आलेल्या लहान बाळाने माझ्या बाप्पाने गणपती आणला हे गीत आमच्या सिटी न्यूज समोर सादर केलंय। बाप्पांबद्दल अनेक भाविकांनी आपल्या प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूज कडे स्पष्ट केल्या। पाहूया या नेहरू मैदान येथे विक्रीस सज्ज झालेल्या गणपती बाप्पांच्या सुंदर मुद्रेतील सुंदर मूर्त्या, हा स्पेशल वृत्तांत। आम्ही दोघे आलो आहे पती पत्नी मातीचे गणपती घ्यायसाठी। गणेश उत्सवाची जी तयारी चालू आहे आता, तर काय काय खरेदी करणार आहे तुम्ही? सगळं केलं आहे, फक्त गणपती घ्यायचे राहिले। गणपती कोणता घेणार आहे? फोन आला आता लागतो राजा किंवा आहे इथं पुष्कळ क्वालिटी आहे आणि चांगले आहेत मातीचे गणपती। काय म्हणणं राहणार तुमचं? आता गणेश उत्सव आहे, खूप तयारी चालू आहे, लोकांची भीड दिसत आहे। हो, जास्त करून मातीच्या याच्यावर दूर जायला पाहिजे सगळ्यांनी, पर्यावरणपूरक। महेश लेरिया, राहणार देवरा, मुक्काम पोस्ट। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही एक निसर्ग संगोपन म्हणून मातीच्या मूर्ती तयार करतो। यावर्षीसुद्धा ह्या सगळ्या व्हेरायटीच्या मातीच्या मूर्ती आम्ही तयार केलेल्या आहे आणि त्या ग्राहकांपर्यंत पोहोचून एक निसर्गासाठी एक चांगला संदेश देत आहे। सोबत काही कुंड्या पण आणलेल्या आहे आम्ही, एका गणपतीसोबत एक कुंडी फ्री आणि सोबत झाड पण फ्री देऊन राहिलो। हा जो उपक्रम आहे हा एक वार संस्थेचा उपक्रम आहे जो दरवर्षीप्रमाणे आम्ही करत राहतो। तर याचा हेतू आमचा हाच आहे की लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे, जेणेकरून निसर्गाच्या प्रती प्रत्येकाचं जे कर्तव्य आहे हे प्रत्येकाने निष्ठतेने कार्य पूर्ण केलं पाहिजे। यासाठी हा आमचा उपक्रम आम्ही राबवत आहोत। यासाठी आमचे वार संस्थेचे अध्यक्ष निलेश कांचनपुरे, दिनेश आणि बाकीचे सहकारी आणि सगळेजण आम्ही इथे हे काम करत आहोत। दरवर्षी आम्ही करतो आणि यावर्षीसुद्धा आम्ही करत आहोत। साधारणतः व्हेरायटी 7-8 प्रकारच्या व्हेरायटी आहे त्याच्यामध्ये। कोणत्या आहेत? लालबाग आहे, त्याच्यामध्ये अष्टविनायक आहे आणि काही मोदक वरचे आहेत, त्याच्यामध्ये विठ्ठल रुक्माईचे आहे, बालगणेश आहेत आणि आसनावरचे वेगवेगळे आहे आणि वेगवेगळ्या पितांबर, वेगवेगळ्या मुकुटवाले वेगवेगळे मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहे। म्हणजे अलग अलग प्रकारचे गणपती इथं हरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तुम्ही तयार केलेले आहे आणि हे स्वतः घरी तयार करताय तुम्ही? हो, आम्ही स्वतः तयार करतो। आमचं वर्कशॉप आहे, आम्ही तिथे दरवर्षीप्रमाणे आम्ही तिथे आमचं काम चालू करून देतो आणि त्या इथं ग्राहकांना अवेलेबल करतो। कशी चालू आहे ग्राहकी? ग्राहकी छान आहे, एकदम चांगला प्रतिसाद आहे। पूर्वीप्रमाणे आणखी जास्त प्रतिसाद मिळून राहिला आम्हाला। लोकांमध्ये जे जनजागृती होऊन राहिली याचा आम्हाला खरंच आनंद आहे की लोक सजग झाले आहे निसर्गाप्रती, की POPच्या मूर्ती न वापरता ते आता मातीच्या मूर्तीकडे वळलेले आहेत। तर त्याच्यामुळे हे खरंच एक निसर्गासाठी चांगलीच गोष्ट आहे, आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि हा आमचा उपक्रम आम्ही नेहमीसाठी चालू राहणार आहे। मी निलेश कांचनपुरे, वार संस्था अध्यक्ष, वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटी। वार संस्था आहे पर्यावरण संदर्भात अमरावती शहरामध्ये गेल्या 20 वर्षापासून काम करते। सोबतच पर्यावरणपूरक मातीचे गणपती व सोबत कुंडी आणि एक झाड हे गणेश भक्तांना संस्थेमार्फत फ्री दिले जाते, जेणेकरून पर्यावरणाला कुठल्याच प्रकारची हानी होऊ नये। गणपती मातीची असो किंवा POPची असो, दोन्हीही पर्यावरणाला हानिकारक आहेत, कारण दोन्ही मूर्तीला कलर केमिकल लागले जाते। त्यामुळे मातीची मूर्ती ही घरी बसवल्यानंतर त्याचं टपात विसर्जन करू, त्यामध्ये आपली घरची माती मिक्स करून थोडे खत टाकले की वृक्षारोपण व गणेश उत्सवातून वृक्ष संवर्धन हा वार संस्थेचा संकल्प आहे व अभियान सुरू आहे गेल्या 7 वर्षापासून। व अमरावतीकर नागरिकांचा तसेच नागपूर, पुणे इतर ठिकाणी पण वार संस्थेच्या अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। आमचं गणेश भक्तांना, सर्व महाराष्ट्रातल्या गणेश भक्तांना सर्वांना आमचं एक आव्हान राहील वार संस्थेमार्फत की बा येत्या गणेश उत्सवादरम्यान आपण ज्या पर्यावरणाची हानी होत आहे त्याला जबाबदार पण सुद्धा आपणच आहे। विघ्नहर्ता रक्षणकर्ता गणपती बाप्पा हा आपला रक्षणकर्ता आहे। म्हणूनच गणेश उत्सवातून वृक्ष संवर्धन कसं करता येईल ही संकल्पना घेऊन वार संस्था ही अभियान पूर्ण महाराष्ट्रभर राबवेल। भविष्यात याचं मोठं स्वरूप प्राप्त होईल, त्यासाठी अमरावतीकर जनतेचे व गणेश भक्तांचे वार संस्थेमार्फत आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो। कारण आम्हाला जो प्रतिसाद नागपूरला व अमरावतीला मिळत आहे असं वृक्ष संवर्धन निश्चितच होईल ही आम्हाला याची शक्यता आहे।
आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती.